जाऊ का फॉरेनला या मराठी चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर नडे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। ओपन कॅटेगरीसाठी 2024-25 या वर्षाकरिता स्कॉलरशिप ॲप्लिकेशन पोर्टल 18 जुलैपासून चालू झालेले आहे। स्कॉलरशिपच्या अटी आणि शर्ती बऱ्यापैकी इतर कॅटेगरी सारख्याच आहेत, जसे की कॅन्डिडेटचे वय 35 पेक्षा जास्त नसावे, कौटुंबिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे, अकॅडमिक पर्सेंटेज किमान 60 असावेत, इत्यादी इत्यादी। कुटुंबातील फक्त एकाच विद्यार्थ्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। 40 जागांपैकी 30 जागा मास्टरसाठी तर 10 जागा PhD साठी आहेत। स्कॉलरशिपसाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमाची यादी इथे दिलेली आहे। ट्युशन फी, राहण्याचा खर्च, आरोग्य विमा, विमान प्रवास इत्यादी खर्च स्कॉलरशिपमध्ये कव्हर केलेले आहेत। स्कॉलरशिपसाठी कॅन्डिडेट सिलेक्शन करण्याचा क्रायटेरिया दिलेला आहे। 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशनमध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारे कॅन्डिडेट्स पॉइंट स्कोर करतात। उपलब्ध झालेल्या अर्जांमधून ज्यांचे पॉइंट्स जास्त होतील अशा 40 कॅन्डिडेटचे सिलेक्शन केले जाते। पुढे अर्जाचा नमुना दिला आहे, त्याची प्रिंट काढून मॅन्युअली अर्ज भरता येईल। ही माहिती फक्त ऑनलाईन फॉर्ममध्ये नंतर ट्रान्सफर करायची। ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी इथे युजर गाईड दिला आहे, त्यामध्ये अकाउंट रजिस्ट्रेशन कसे करायचे त्याची माहिती दिली आहे। प्रत्येक सेक्शन फिल करताना काही इन्स्ट्रक्शन्स दिल्या आहेत, त्या काळजीपूर्वक वाचून फॉर्म भरणे गरजेचे आहे। ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी 9 ऑगस्ट अंतिम तारीख आहे। एवढे सगळे करून सगळ्यांना स्कॉलरशिप मिळण्याची किती गॅरंटी असते? तर काहीही गॅरंटी नसते। 40 जागा आहेत, त्याच्यासाठी अर्ज किमान 1000 तर येतीलच। सगळ्यांना स्कॉलरशिप देणे शक्य नाही। सरकारच्या सुद्धा मर्यादा समजून घेणे गरजेचे आहे। सरकारी कामाचा वेग कमी असतो। ॲप्लिकेशन नंतर स्टुडंटचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करणे, सिलेक्शन करणे, स्कॉलरशिपचे बजेट फिक्स करणे, अप्रूव्ह करणे, त्यानंतर फंड्स रिलीज करणे या गोष्टींसाठी वेळ लागतो। तोपर्यंत कदाचित स्टुडंटचा कोर्स स्टार्ट होऊ शकतो। त्या केसमध्ये ॲडमिशन पोस्टपोन करायची गरज पडू शकते। काही युनिव्हर्सिटी ॲडमिशन पोस्टपोन करून देतील। काही युनिव्हर्सिटीमध्ये परत पहिल्यापासून ॲडमिशनसाठी ॲप्लिकेशन प्रोसेस स्टार्ट करायची गरज पडते। हे डिपेंड करते की तुम्ही कोणत्या कंट्रीमध्ये, कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेत आहात त्याच्यावर। स्कॉलरशिपसाठी सिलेक्शन झालेल्या कॅन्डिडेट्सला ट्युशन फी डायरेक्ट युनिव्हर्सिटीला ट्रान्सफर केली जाते, तर राहण्याचा खर्च फॉरेनमध्ये गेल्यावर स्टुडंटच्या अकाउंटवर ट्रान्सफर केला जातो। कधीकधी स्टुडंटच्या अकाउंटवर पैसे यायला उशीर लागू शकतो। त्या केसमध्ये स्टुडंटकडे स्वतःचे सुद्धा थोडेफार फायनान्सेस रेडी असले पाहिजेत। स्कॉलरशिप जर कोणाला अप्लाय करायची आहे तर त्याची तयारी 6 ते 8 महिने आधीपासूनच चालू करायला पाहिजे। तर ही होती सन 2024-25 साठीच्या महाराष्ट्र सरकारच्या ओपन कॅटेगरीसाठी देण्यात येणाऱ्या फॉरेन स्कॉलरशिप योजनेची थोडक्यात माहिती आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबू।